दशक 7 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, हत्तीचे मस्तक असणारा गजानन हा सर्व विद्यांचा मूळ पुरुष आहे. त्यास 1 दात, 4 हात, 3 डोळे आहेत. त्याच्या एका हातात परशु आहे. कुबेरापासून धनप्राप्ती, वेदांपासून परमार्थप्राप्ती, लक्ष्मीपासून ऐश्वर्यप्राप्ती होते. माणूस भाग्यवान होतो. तसेच मंगलमूर्ती आद्य आहे. त्यापासून सकळ विद्या झाल्या. त्याच्याच कृपेने कवी गद्य पद्य रचना करून योग्य ते स्थळतात. श्रीमंतांची मुलं अलंकार घालून आणखीन सुंदर दिसतात. तसेच आद्य मंगलमूर्तीमुळे कवी शोभून दिसतात. अशा गणपतीला नमन करू. विद्या प्रकाश पूर्णचंद्र गणपती याच्यामुळे बोधसमुद्राला भरती येते. जो मूळ पुरुष आहे, ज्याच्यापासून कर्तृत्वाला आरंभ होतो, विश्वाचे उगमस्थान आहे, सर्वांच्या आधी व नंतर जसाच्या तसा राहणारा स्वयंभू असा गणपतीच आहे. जसे सूर्यापासून मृगजळ आहे, तसे गणपतीपासून शारदा ती स्फुरणरूप इच्छामय आहे. स्फुरणरूप असल्याने गतिमान आहे. माया मिथ्या आहे असे म्हणणे म्हणजे तिचे अस्तित्व मानणे, म्हणजे वक्ता वेगळा आहे. स्वतःला वेगळे मानणे म्हणजेच मायेत अडकणे होय. ही द्वैताची जननी आहे, पण अद्वैताची खाण आहे. अशी ही मूळ माया अनंत ब्रह्मांडांना झाकून टाकते. ही मूळ माया ही अशी वेल आहे, जिच्यावर अनंत ब्रह्मांड लगडली आहेत. ही मूळ पुरुषाची प्रथम मुलगी व नंतर आई आहे. ही भगवत स्वरूपाची अतर्क्य शक्ती आहे. ही परमात्म स्वरूपातून बाहेर येते म्हणून त्याची कन्या, नंतर त्याला साक्षी बनवते म्हणून त्याची आई. अशी जी वेदमाता शारदा, आदिपुरुषाचे अस्तित्व जिच्या सामर्थ्याने अनुभवास येते, तिला मी वंदन करतो, असे समर्थ म्हणतात. यानंतर समर्थ सद्गुरूंचे स्मरण करतो. त्यांच्या कृपादृष्टीने आनंदाची वृष्टी होते. सर्व सृष्टीच आनंदमय होते. तो आनंदाचा जनक आहे. सायुज्य मुक्तीपर्यंत नेऊन पोचवणारा मार्गदर्शक आहे. अनाथांना साह्य करणारा आहे. कैवल्यपद प्राप्त करून देणारा आहे. मुमुक्षू हा चातक पक्षाप्रमाणे पाहिजे. त्याने मधुर स्वरांनी सद्गुरूंना आळवले पाहिजे. मग सद्गुरू कृपेचा ढग साधकांवर आनंदवृष्टी करतो. सद्गुरू भवसागर ओलांडून जाण्याचे जहाज आहेत. ते बोध करून साधकाला पहिलं पार पोचवतात. प्रपंचातील मोठमोठ्या भोवऱ्यातून साधकाला बाहेर काढतात. सद्गुरू काळावर सत्ता गाजवतात. संकटातून सोडवणारे प्रेमळ अशी भाविकांची माताच असतात. सद्गुरू परमार्थाचा आधार असतात. विश्रांतीस्थान असतात. सुखाचे माहेर सुखस्वरूपच असतात. असा परिपूर्ण सद्गुरू, त्यांच्यामुळे भेद नाहीसा होतो. अशा सद्गुरूंना मी देहाशिवाय लोटांगण घालतो. साधू संत सज्जन श्रोते या सर्वांना वंदन करून आता कथानुसंधान सावध होऊन ऐका. संसार हा एक दीर्घ स्वप्न आहे. याच्या लोभापायी माझी कांता, माझे धन, कन्यापुत्र माझे असे लोक गुंतून पडतात. ज्ञानसूर्य मावळला, त्याच्यामुळे प्रकाश लोपला. सगळीकडे पूर्ण अंधार पसरला. सत्वगुणाचे चांदणे देखील राहिले नाही. त्यामुळे मार्ग अगदीच दिसेनासा झाला. दृश्य दिसू लागल्याने स्वस्वरूप अनुभवास येईनासे झाले. देहबुद्धीच्या अहंकारामुळे सगळेजण झोपी गेले आहेत. विषयसुखासाठी सगळे आक्रंदत आहेत. झोपले असतानाच मेले, पुन्हा जन्मल्यावर पुन्हा झोपले, असे कित्येक लोक आले आणि गेले. अशा रीतीने परमेश्वराला न जाणल्यामुळे अनंत येरझारा केल्या, अनंत कष्ट भोगले. अशा कष्टांचे निरसन करण्यासाठी आत्मज्ञान पाहिजे. हे ज्ञान कसे करून घ्यावे यासाठी अध्यात्म ग्रंथ असतात. जो सर्वांगानी श्रोता आहे, ऐकताना ज्याचे मन एकाग्र होऊ शकते, त्यालाच परमार्थावरील अद्वैत ग्रंथ कळू शकतात. ग्रंथाची भाषा प्राकृत आहे म्हणून मंदबुद्धीने कोणी त्याचा त्याग करू नये. मराठीमध्ये सोपे आणि अनुभवसिद्ध ज्ञान मिळत असेल तर ते अवश्य घ्यावे. विद्या मिळवण्याचे श्रम न करता संत सहवासाने शास्त्रार्थ सहजपणे समजतो. शास्त्रार्थ अनुभवाच्या कक्षेत येतो. ज्याने जन्माचे सार्थक होते ते रहस्य वेगळेच आहे. शब्दाचा अर्थ कळला की शब्द मागे पडतात. भगवंत दोन्हीच्या पलीकडे आहे.
जो अध्यात्माचा अर्थ जाणेल असा श्रोता कसा मिळेल? असा श्रोता मिळाला तर बोलण्याची हौस पुरी होते. रत्नांची परीक्षा करणाऱ्या पुढे रत्न ठेवले तर समाधान मिळते. तसेच जो ज्ञानी आहे त्याच्यापुढे ज्ञान बोलावेसे वाटते. मायेमुळे जे दुश्चित असतात अशा संसारिकांना इथला अर्थ कसा कळेल? जिथे मराठी निरूपण आहे आणि अनुभव आहे त्यांचे अध्यात्म श्रवण संस्कृताप्रमाणेच खोल आहे यात शंका नाही. माया ब्रह्म ओळखावे त्याला अध्यात्म म्हणावे. माया सगुण साकार, माया सर्वस्वी विकार, पंचभूतांचा विस्तार माया. माया दृष्टीस दिसते, मनाला भासते, विवेकाने पाहिले असता क्षणभंगूर आहे हे कळते. माया अनेक विश्वरूप आहे, विष्णूचे स्वरूप आहे. तिच्याबद्दल जितके सांगावे तितके अपूर्ण आहे. माया बहुरूप्याप्रमाणे अनेक सोंगे घेते. माया ईश्वराच्या संगतीत राहते. वरवर पाहता माया अभंग व परिपूर्ण अशी वाटते. मायेमुळे सर्व सृष्टीची रचना होते. आपली कल्पना पण मायाच आहे. ज्ञानाशिवाय तिला तोडता येत नाही. पुढे ब्रह्मज्ञान सांगितले आहे, त्यामुळे मायेचे भान तात्काळ नाहीसे होईल. दशक 7 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 2. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, साधू असे सांगतात, ब्रह्म निर्गुण निराकार आहे. ब्रह्म निस्संग निर्विकार आहे. ब्रह्माला पारावार नाही. ब्रह्म सर्वांना व्यापून आहे. ब्रह्म अनेकपणात एकपणाने आहे. ब्रह्म शाश्वत आहे असा विवेक शास्त्रात सांगितला आहे. ब्रह्म अच्युत अनंत सदा सर्व काळ स्थिर असते. ब्रह्म कल्पनेरहित निर्विकल्प आहे. ब्रह्म दृश्य वेगळे केल्यावर शून्य उरते, त्यापेक्षाही निराळे आहे. इंद्रियांना न कळणारे आहे. ब्रह्मदृष्टीत दिसत नाही. ब्रह्म साधूशिवाय अनुभवास येत नाही. ब्रह्म सर्वात मोठे आणि सर्वात सूक्ष्म आहे. ते ब्रह्मादिकांनाही जाणण्यास कठीण आहे. श्रवण करून साधना अभ्यास करणे हा एकच उपाय ब्रह्मदर्शन करून देतो. ब्रह्मासारखे दुसरे काहीच नसल्यामुळे त्याला दृष्टांत देऊन त्याचे वर्णन करता येत नाही. ब्रह्मापाशी वाणी माघार घेते, मनाला ब्रह्मप्राप्ती नाही असे श्रुती सांगते. हे सिद्धांत वचन आहे. मन कल्पनारूप आहे, ब्रह्मी कल्पनाच नाही, त्यामुळे हे वाक्य खोटे नाही. मनालाही जे अप्राप्त आहे ते कसे प्राप्त होईल? हे सद्गुरूंशिवाय होणे नाही. सद्गुरूंमुळे बुद्धी प्रकाशते. आत्मज्ञानाच्या प्रकाशामुळे द्वैत नाहीसे होते. सद्गुरूंमुळे देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी प्रगट होते. सुखाला वाण नसते. जीव शिवरूप झाल्यामुळे वेगळेपणाने अशी साधना नसते. मनाशिवाय त्याची प्राप्ती होते. वासनेशिवाय तृप्ती होते. तिथे कल्पना करून तिचा काही उपयोग होत नाही. मन बुद्धीच्या आवाक्याबाहेर परब्रह्म आहे. जर देहाची संगती सुटली तर ते ताबडतोब प्राप्त होते. म्हणून देहाचा संग सोडावा, मग त्याला पाहावे. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान. संग जडला सोडिता तया संगासी, ऐक्य होय निस्संगासी. कल्पनेशिवाय प्राप्तीचा अधिकार असा आहे. तिथे उच्च नीच, राव रंक, स्त्री पुरुष असा भेद नाही. सर्वांना एकच पद प्राप्त होते. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तीनही लोकांना एकच विश्रांतीचे स्थळ आहे. गुरु आणि शिष्य यांना एकच पद आहे. पण देहाचा संबंध तोडला पाहिजे. देहबुद्धीच्या अंती सगळ्यांना एकच प्राप्ती. ब्रह्म एकच, दुसरे नाही हे श्रुतिवचन आहे. साधू दिसती वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. ब्रह्म जुने नाही, नवे नाही, अधिक नाही, उणे नाही. ज्याला ब्रह्मामध्ये उणे भासेल तो देहबुद्धीचा अज्ञानी असतो. शहाणे लोक देहाचे अशाश्वतपण ओळखतात आणि त्याचे दोष पाहतात. देहाभिमानी लोक मरण पावले तरी पुन्हा त्यांना नवीन देह धारण करावा लागतो. देह केव्हा पडेल तेही सांगता येत नाही. म्हणून आपले हित देहातीत होण्यातच आहे असे संत सांगतात. सामर्थ्य बळाने देहबुद्धी योग्यांना देखील बाधते. उपाधी किंवा व्याप वाढवणे हा देहबुद्धीचाच प्रभाव आहे. देहबुद्धीमुळे ब्रह्माशी ऐक्यता बिघडते. विवेक वस्तूकडे ओढतो. देहबुद्धी तिथून खाली पाडून अहंता लावून वेगळेपणाने निवडते. म्हणून श्रवण करून देहबुद्धी त्यजावी, सत्य ब्रह्मस्वरूपात मिसळून जावे. सत्यब्रह्म ते कोणते असा श्रोते प्रश्न विचारतात. ब्रह्म एकच आहे, पण ते बहुविध भासते, कारण निरनिराळ्या माणसांची मनोरचना निरनिराळी असते. ब्रह्म जरी नामरूपातीत असले तरी त्यास निर्मळ, निश्चळ, निवांत, निजानंद, अरूप, अलक्ष, अगोचर
अच्युत, अनंत, अपरंपार, अदृश्य, अतर्क्य, अपार, नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, साक्षीरूप, सस्वरूप, शून्य, सनातन, सर्वेश्वर, सर्वज्ञ अशी अनंत नावे आहेत. त्याचा निश्चितार्थ करण्यासाठी नावे ठेवली आहेत. तो विश्रांतीचा विश्राम आहे. आदिपुरुष आत्माराम तो एकची परब्रह्म, दुसरे नाही. हे कळण्यासाठी 14 ब्रह्मांची लक्षणे सांगितली आहेत. खोटे निवडून जे उरेल तेच खरे जाणावे. 14 ब्रह्म आता शास्त्राधाराने सांगतो. दशक 7 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता ब्रह्मज्ञान सांगतो, त्यांनी साधकाचे समाधान होईल. रत्न मिळवायचे असतील तर त्यासोबत खाणीतील पुष्कळ माती गोळा करावी लागते. मग त्या मातीतून रत्न निवडून काढतात. तसेच आधी 14 ब्रह्मांचा संकेत सांगून मग सिद्धांत सांगितला आहे. शब्द ब्रह्म, मितिकाक्षर ब्रह्म, ख ब्रह्म, सर्व ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, वाच्य ब्रह्म, अनुभव, आनंद ब्रह्म, तदाकार ब्रह्म, अनुर्वाच्य ब्रह्म अशी ही 14 ब्रह्मांची नावे आहेत. आता त्यांचे स्वरूप कसे आहे ते सांगतो. अनुभव नसताना नुसत्या शब्दांनी ब्रह्म असे आहे तसे आहे सांगणे म्हणजे शब्द ब्रह्म. ओम या एकाक्षराने दाखवलेले ब्रह्म ते मितिकाक्षर ब्रह्म. ख या शब्दांनी सांगितलेले आकाश ब्रह्म. व्यापकपणे असलेले महदाकाश सूक्ष्म आहे ते सर्व ब्रह्म. पंचभूतांमध्ये जे जे तत्वदृष्टीस पडते ते ते ब्रह्म. याला सर्व ब्रह्म म्हणतात. मूळ माया व तिच्यातून प्रगटलेली पंचमहाभूतं त्यांना चैतन्य देणारे ते चैतन्य ब्रह्म. चैतन्याला ज्याच्या सत्तेचा आधार आहे ते सत्ता ब्रह्म. सत्तेला जाणणारे ते साक्ष ब्रह्म. साक्षत्वा हा वेगळेपणे पाहण्याचा गुण म्हणून त्याला सगुण ब्रह्म म्हणतात. जेथे गुण नाहीत ते निर्गुण ब्रह्म. जे वाचेनी बोलता येत नाही, जे वाचेनी बोलता आले ते वाच्य ब्रह्म. ज्या अनुभवास वाचेनी सांगता येत नाही ते अनुभव ब्रह्म. आनंद वृत्तीचा धर्म असे आनंद ब्रह्म समरस होऊन अभेद घडतो ते तदाकार ब्रह्म. जिथे वाणी मन मागे फिरते ते अनुर्वाच्य ब्रह्म. अशी ही 14 ब्रह्मे आहेत. ब्रह्म जाणावे शाश्वत, माया अशाश्वत. आता 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल. शब्द ब्रह्म ते शाब्दिक असल्यामुळे, अनुभवाशिवाय असल्यामुळे माईक आहे. शाश्वताचा विवेक तेथे नाही. जे क्षर नाही ते अक्षर नाही, ते नुसते असते. शाश्वत विचार इथे नाही. ख ब्रह्म शून्य स्वरूप आहे, पण ब्रह्मज्ञानाने शून्य नाहीसे होते, म्हणून शाश्वताचे अधिष्ठान इथेही नाही. सर्वत्रास अंत आहे, म्हणून सर्व ब्रह्म नाशिवंत आहे. म्हणून सर्व ब्रह्म आहे हे कसे मान्य करायचे? ज्याला चेतवायचे तेच माईक आहे, तिथे चैतन्यालाही नाश आला, म्हणून चैतन्य ब्रह्म काही खरे नाही. कनिष्ठ लोकांवर सत्ता चालते, जिथे कनिष्ठच नाही तिथे सत्ता कसली, म्हणून सत्ता ब्रह्म पण खरे नाही. पदार्थाशिवाय साक्षीभाव कसा, म्हणून साक्ष ब्रह्मसुद्धा खरे नाही. सगुणाला नाश आहे, म्हणून सगुण ब्रह्म पण खरे नाही. निर्गुण म्हटले तर जिथे गुणच नाहीत तिथे वस्तू नाही, वस्तूच नाही तर वर्णन कोणाचे? निर्गुण पण खरे नाही. माया म्हणजे मृगजळासारखी, कल्पनेनी परमात्मा वस्तू सांगू शकत नाही. निर्गुण ब्रह्माला संकेतांनी पुष्कळ नावे ठेवली तरी त्याला नाश आहे. वाच्य ब्रह्म नाशिवंत. आनंदाचा अनुभव ही एक वृत्तीच आहे. तदाकारामध्ये वृत्तीला जागा नाही. अनुर्वाच्य हा शब्द देखील वृत्तीचाच गुण आहे, म्हणून अनुर्वाच्य म्हणणे सुद्धा गौणच आहे. मनाची वृत्तीची अवस्था जाऊन निवृत्ती येते, तिला उन्मनी अवस्था म्हणतात. तिथे उपाधिरहित योग्यांची विश्रांती असते. उपाधिरहित जी वस्तू तीच सहज समाधी. त्यामुळे भवदुःख आधी व्याधी नाहीशा होतात. उपाधीचा अंत तोच जाणावा सिद्धांत. असे जे शाश्वत ब्रह्म आहे, जिथे मायाभ्रम नाही, याचे रहस्य अनुभवाने अनुभवी जाणतात. आपल्या अनुभवाने देहबुद्धीच्या कल्पनेला मोडावे. देहबुद्धीच्या कल्पनेला नाहीशी करायला ब्रह्मस्वरूपाची कल्पना करावी. त्या अभ्यासाने ही कल्पना नष्ट होते. मग देहबुद्धीने नसलो तरी आत्मबुद्धीने सदा सर्व काळ असावे. कल्पनेचे बरे असते, देहबुद्धीकडे असणारी तिला स्वस्वरूपाकडे वळवले. निर्विकल्पाची कल्पना केली तर कल्पनाच मोडते. निस्संगाला भेटायला गेलं की निस्संगच होते. ब्रह्म काही एखाद्या पदार्थासारखे नाही की मी हातात धरून द्यावे. सद्गुरुमुखातून श्रवण करून अनुभवावे.
असे समर्थ म्हणतात. दशक 7 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, ब्रह्म आकाशाहून निर्मळ, आकाशासारखेच पोकळ, अरूप, विशाल, तर मर्यादे वेगळे आहे. 21 स्वर्ग आणि सप्तपाताळ मिळून एक ब्रह्मगोल होतो. अशा अनंत ब्रह्मगोलांना ते निर्मळ ब्रह्म व्यापून आहे. अनंत ब्रह्मांडाच्या खाली वर सगळीकडे आहे. त्याच्याशिवाय रिकामी जागा अगदी अणुमात्रसुद्धा नाही. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्माशिवाय रीता एकही प्राणी नाही. जळचरांना जसे आतबाहेर निखळ पाणीच असते, तसे सगळ्या जीवमात्रांना आतबाहेर केवळ ब्रह्म आहे. जळावेगळे दुसरे स्थान आहे, पण ब्रह्माबाहेर जाता येत नाही. म्हणून जळाची उपमा ब्रह्माला देता येत नाही. आकाशाबाहेर पळू म्हटले तरी पुढे आकाश असतेच. तसे या अनंताला अंतच नाही. जे अखंड भेटले, सर्वांगाला लगडले, अतिनिकट असले तरी सकळापासून चोरलेले आहे. त्यामध्येच आपण आहोत, परी त्याला आपण जाणत नाही. विश्वाचा भास उमजतो, पण परब्रह्म उमजत नाही. आकाशात आभाळ आले असता आकाश मलिन झाल्यासारखे वाटते, पण ढग बाजूला झाल्यानंतर आकाश निर्मळ जसेच्या तसेच असते. ज्ञानी लोकांना दृश्य मिथ्या रूप दिसते. दृश्य जरी प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत असले तरी ते खरे नसते. झोपेत जसे स्वप्न दिसते, पण जाग आल्यावर ते नाहीसे होते, तसे आपल्या अनुभवाने, ज्ञानाने जागृतीस यावे. मग जे माईक आहे ते आपोआपच कळू लागते. ब्रह्मांडात ब्रह्म कालवले. या सृष्टीमध्ये ब्रह्म आहे. अंश मात्र सर्वांमध्ये विस्तारलेले आहे. ब्रह्मामध्ये सृष्टी भासते, सृष्टीमध्ये ब्रह्म असते. ते अगदी अंश मात्र आहे असा अनुभव येतो. सृष्टीमध्ये अंश मात्रे, बाहेर किती विशाल आहे. मर्यादेबाहेर विशाल ब्रह्म ब्रह्मांडात मावेल कसे. ब्रह्म पंचभूतात मिश्रित आहे, पण ते पंचभूतातीत आहे. पितळ व सोने पिवळेच असते, पण पितळीवर काळीमा असतो. काळीमा नसता ते केवळ सोनेच असते. ब्रह्म गगनासारखे, तर माया त्यात वाहणाऱ्या वायूसारखी असते. आढळते पण दर्शन होत नाही. असो, माया माईक आहे आणि ब्रह्म शाश्वत आहे. सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर एकच ब्रह्म अनेकांना व्यापून आहे. पृथ्वीला भेदून आहे, पण ब्रह्म कठीण नाही. पृथ्वीहून मृदू, जळाहून मृदू तेज, तेजाहून मृदू वायू, वायूहून मृदू गगन, गगनाहूनही मृदू ते ब्रह्म जाणावे. वज्रास भेदिले पण मृदुत्व नाही गेले. पृथ्वीमध्ये व्यापून आहे, पण पृथ्वी नाशिवंत, ब्रह्म शाश्वत. जळामध्ये आहे, जळ शोषले जाते, पण ब्रह्म शोषले जात नाही. तेजात आहे, पण जळत नाही. पवनात आहे, पण चळत नाही. गगनी आहे, पण परब्रह्म कळत नाही. शरीराला व्यापून आहे, पण ते आढळत नाही. जवळच असून दुरावले हे एक नवलच आहे. सगळीकडेच सन्मुख आहे, त्यामध्येच पाहणे घडते. अंतर्बाह्य ते सिद्धच आहे, त्यामध्येच आपण आहोत. आपल्या सबाह्य ते आहे. आकाशातील सारे दृश्य विलीन केल्यावर जसे निव्वळ आकाश उरते, तसे ब्रह्म आहे ही गोष्ट खुणेनी समजावी. काही नाही असे वाटले, तेथेच ते कोंदाटले आहे. माया शाश्वत, ब्रह्म शाश्वत आहे. पोथी वाचू जाता ब्रह्मच वाचते. कानामात्रांमध्ये तेच आहे. नेत्रातही सूक्ष्मपणे राहून पाहण्याची क्रिया तेच करते. कानांनी शब्द ऐकता, मनाने विचार पाहता, मनाला सबाह्य परब्रह्मच असते. मार्गी पायांनी चालत असता ब्रह्म सर्वांगात असते. हातांनी वस्तू घेता वस्तूला व्यापून असते. जो इंद्रिय समुदाय आहे त्यामध्ये ब्रह्म वर्तत असते. इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केल्यास इंद्रियांची हाव मोडते. ते जवळच आहे, पण पाहू जाता दिसत नाही. सृष्टीचा अभाव केल्यास आपल्या स्वानुभवाने परब्रह्म पावावे. ज्ञानदृष्टीने देखणे. चर्मसृष्टी पाहू शकत नाही. अंतर्वृत्तीची खूण, त्यासाठी अंतर्वृत्ती साक्ष आहे. ब्रह्म जाणतो, माया जाणतो, ती सर्वसाक्षिणी तुर्यावस्था. साक्षीत्व मावळून वृत्ती विलीन झाली की उन्मनी अवस्था होय. जिथे जाणते पण विरते तेच विज्ञान होय. अज्ञान जाऊन ज्ञान होते, ज्ञान जाऊन विज्ञान होते. विज्ञान पण परब्रह्मे मूर्ते, ते शाश्वत ब्रह्म होय. येथे सर्व कल्पना नाहीशा होतात. योगी लोकांचा हा एकांत आहे, तो अनुभवाने समजून घ्यावा. दशक 7 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी प्रश्न विचारला. जे केवळ ब्रह्म सांगितले ते अनुभवास आले. मायेचे जे अनुसंधान लागले आहे ते काही केल्या सुटत नाही. ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत कशा प्रकारे निरसेल.
याचे उत्तर सावधपणे ऐका. माया आणि ब्रह्म यांचा जाणता कोण आहे? सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसा द्वैताचा जप मनच करते. माया व ब्रह्म दोन्ही जाणते ती तुर्य अवस्था. सर्व जाणते म्हणून सर्व साक्षिणी. तुर्येचे लक्षण जिथे सर्व जाणते पण आहे. आता सर्वच नाही तर जाणेल कुणाला? मनाच्या पोटी संकल्प विकल्पाची सृष्टी आहे. ते मनच जर मिथ्या आहे तर साक्षी कोण? साक्षीत्व, चैतन्यता, सत्ता हे गुण मायेमुळे ब्रह्माच्या माथी आरोपिले जातात. मायेला खरे म्हटले म्हणून ब्रह्माला गुण चिकटले. सर्व साक्षी जे मन होते तेच उन्मन झाल्यावर तुर्यारूप ज्ञान मावळले. ज्याला द्वैत भासले ते उन्मन झाल्यावर द्वैताद्वैताचे अनुसंधानच तुटले. द्वैत आणि अद्वैत हा सगळा वृत्तीचा संकेत आहे. वृत्तीच जर निवृत्त झाली तर द्वैत कसे? वृत्तीरहित जे ज्ञान आहे तेच पूर्ण समाधान. तेथे माया ब्रह्माचे अनुसंधान तुटते. माया व ब्रह्म मनाने कल्पिलेला संकेत आहे. ब्रह्म कल्पनारहित आहे हे ज्ञानी जाणतात. कल्पनाच माया निवारते. कल्पनाच ब्रह्माला स्थापित करते. कल्पनाच संशय निर्माण करते. कल्पनाच संशय नाहीसा करते. कल्पनाच बंधन करते. कल्पनाच समाधान देते. कल्पनाच ब्रह्मी अनुसंधान लावते. कल्पना द्वैताची माता आहे. बद्धता आणि मुक्तता दोन्ही कल्पनेच्या मुळे. कल्पना जर देहबुद्धीला धरून असेल तर दृश्य विश्व अनुभवास येते. कल्पना जर एकांतात बसून निर्मळ केली तर दृश्यरहित निर्मळ स्वरूप अनुभवास आणून देते. कल्पना संकट ओळखून काळजी उत्पन्न करेल तर दुसऱ्या क्षणाला मन स्थिर करेल. पुढच्या क्षणी लगेच आश्चर्य करू लागेल. कल्पनाच जन्माचे मूळ आहे. कल्पना भक्तीचे फळ आहे. कल्पनाच केवळ मोक्षदाती आहे. अशी कल्पना साधनेनी समाधान देते. एरवी पतनाला कारण होते. म्हणून सर्वांचे मूळ असलेली कल्पनाच जर निर्मूळ केली तर ब्रह्मप्राप्ती होते. कल्पनेने शुद्ध ब्रह्माचा निश्चय केला मग मिथ्या कल्पना नासून जाते. आपोआपच द्वैतानुसंधान तुटून जाते. आता शुद्ध कल्पनेची खूण सावध होऊन ऐका. शुद्ध कल्पना निर्गुण कल्पिते. आपल्या स्वस्वरूपाचे विस्मरण पडू देत नाही. त्यामुळे द्वैताचे निरसन होते. अद्वैत कल्पी ती शुद्ध कल्पना. द्वैत कल्पी ती अशुद्ध कल्पना. शुद्ध कल्पनेने अशुद्ध कल्पना सरते. शुद्ध कल्पना स्वरूप कल्पते आणि तद्रूप होऊन जाते. आत्मनिश्चयाने कल्पना नासून जाते. ज्या क्षणी निश्चय चळतो त्याच क्षणी द्वैत उफाळून येते. ज्ञान मलिन झाले की अज्ञान प्रबळ होते. म्हणून अखंड श्रवण असावे. आता एकाच बोलण्यात आशंका फेडू. ज्याला द्वैत भासले ते तू सर्वथा नाहीस. द्वैत मनाला भासते. तू मन नाहीस. ते तुझे खरे स्वरूप नाही. असे समर्थ शिष्याला समजावून सांगतात. दशक 7 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी प्रश्न विचारला की तुमच्या अद्वैत ब्रह्मनिरूपणामुळे क्षण एक तदाकार केले पण वृत्तीवर तर यावे लागते. निरूपणात ज्ञान प्रबळ होते पण उठून गेल्यावर ज्ञान मावळून पुन्हा काम क्रोध खवळतात. असे ब्रह्मरूप म्हणजे नाधड ब्रह्म, नाधड संसार. ब्रह्मसुख संसाराने नेले, ज्ञानाने संसार गेला. दोन्ही अपुरे, पुरे एकही नाही. आता आम्ही कोणत्या रीतीने राहावे? माझी मती काही अखंड ब्रह्माकार नाही. याचे उत्तर समर्थ देतात. जे ब्रह्मच होऊन पडले तेच मुक्त झाले. बाकी व्यासाधिक काय सर्व बुडाले. श्रोता म्हणतो शुक आणि वामदेव हे दोघेच आदिअंती मुक्त आहेत असे श्रुती सांगते. समर्थ म्हणतात हे दोघेच मुक्त. मग पुष्कळ ऋषी, मुनी, सिद्धयोगी, आत्मज्ञानी, असंख्यात पुरुष समाधान पावले. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, अर्जुन, वशिष्ठ, बिभीषण, नवनारायण, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, दिगंबर, विदेही, जनक असे अनंत लोक मुक्तज्ञानी होऊन गेले. वेदात शुक वामदेव मुक्त झाले हा पूर्वपक्ष बोलला आहे. तेथेच मूर्खाने लक्ष लावले तर कसे? शुक मुक्त असे जरी म्हटले तरी तो अचेतन ब्रह्माकार नव्हता. तसा असता तर सारासार विचार करून बोलणे घडलेच नसते. शुक परीक्षितीपुढे भागवत सांगता झाला. मुक्त पुरुष अध्यात्मविषय सांगताना क्षणेक ब्रह्म होतो, क्षणेक दृश्य धांडोळतो, नाना दृष्टांत देऊन वक्तृत्व संपादतो. शुकानी भागवत सांगितले त्याच्या अंगी बद्धपणा लावू नये म्हणून चालता बोलता काष्ठासारखे निश्चेष्टित न पडता सद्गुरुबोधाने सायुज्यता मुक्ती लाभते.
मुक्त, नित्यमुक्त, जीवनमुक्त, विदेहमुक्त असे मुक्तांचे 4 प्रकार आहेत. सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त, दोन्ही वेगळे नित्यमुक्त. योगेश्वर जाणावे. स्वरूपबोधाने देह स्तब्ध होतो, ती तटस्थता जाणावी. पण याचा संबंध देहाशी आहे. आपण स्वानुभवाने तृप्त व्हावे. जो अकंठ जेवला त्याला कोणी भुकेला म्हटलं तर तो अस्वस्थ होणार नाही. स्वरूपी देहच नाही, तिथे संदेह कसा? बद्ध व मुक्त हा भाव देहाकडे आहे. जोपर्यंत अंतःकरणात देहबुद्धी आहे तोपर्यंत कोणी मुक्त होऊ शकत नाही. तेथे शुकाची, मुक्तपणाची कोणती गती? जो कोणी मी मुक्त आहे अशी मुक्तपणाची पोटी शिळा बांधेल तो पाताळात जाईल. देहबुद्धी असेपर्यंत त्या स्वरूपापर्यंत पोचता येणार नाही. जो मीपणापासून सुटला तोच मुक्त झाला. मग तो मुका राहू दे अथवा बोलू दे, तरी तो मुक्त. सत्व, रजतम या 3 गुणांनी बंधन उत्पन्न होते. स्वरूपाच्या ठिकाणी त्रिगुण प्रवेश करू शकत नाहीत. जिथे बंधनच नाही तिथे मुक्तपण कसे? मुक्त, बद्ध हे माया गुणे असतात. जो अत्यंत शुद्ध ब्रह्मज्ञानी असतो तिथे मुक्तबद्ध याचा विसरपणाचाही विसर पडतो. ज्यांना आत्मज्ञान झाले ते सर्व मुक्त समजावे. तेच ज्ञान परिपक्व झाले की आपण मुक्त झालो याचा विसर पडतो. बद्ध, मुक्त असा भेद देहबुद्धीतील कल्पना जन्मास घालते. आत्मज्ञानी पुरुष देहाच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म वस्तूशी समरस होतो. त्यामुळे सदैव संदेहरहित असतो. ब्रह्मस्वरूप होण्यासाठी कोणत्या रीतीने राहावे ते पुढे सांगतो. असे समर्थ म्हणतात. दशक 7 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मवस्तूला कल्पिता येत नाही. निराकार म्हटले तर मन शून्य होते. अंधकार आहे असे वाटते. अचिंत्य ते चिंतावे, अव्यक्ताला आठवावे, निर्गुणाला ओळखावे. कशा प्रकारे? अद्वैताचे ध्यान करता द्वैत उद्भवते. म्हणून जर चिंतनच सोडले तर काहीच प्रगती होणार नाही. म्हणून विवेक धरावा, ज्ञानाने प्रपंच बाजूस सारावा, अहंभाव ओसरावा, पण तो ओसरत नाही. अद्वैत परब्रह्म कल्पिताच द्वैत ठाकते. द्वैताच्या क्षेत्रातील दृष्टांत परब्रह्माला लागू पडत नाहीत. परब्रह्माचे स्मरण करण्यासाठी स्वतःला विसरावे लागते. परब्रह्माशी एकरूप होऊन परब्रह्माला जाणावे लागते. जाणले तरी मनाची निवृत्ती असल्यामुळे तिथे जाणीव नेणीव दोन्ही नसते. त्यामुळे मीपणाने न भेटता भेट होते. मीपणाने भेटायला गेले तर भेट मोडते. अशी ही नवलाची गोष्ट आहे. मीपणाने साधू गेले तर साधत नाही, नाहीतर ब्रह्म सुटता सुटत नाही. त्याचा संबंध निरंतर लागलेला आहे, तो तुटत नाही. ब्रह्म सदैव असतेच. पाहता दुरावे, न पाहता जिकडे तिकडे प्रकाशत असते. इथे उपाय तोच अपाय होतो आणि अपाय तोच उपाय होतो. हे अनुभवाशिवाय उमजत नाही. समजत नाही म्हटले तिथे समजते, समजले म्हटले तर काहीच समजत नाही. ते ध्यानी धरता येत नाही, मनात मावत नाही. चिंतनात काय चिंतावे? ब्रह्मनिरंजन, त्याचे अनुसंधान कसे लावावे? आत्मज्ञान खोटे म्हणता येत नाही. अद्वैत ज्ञानाचा उपदेश ती गुरुगीता महेश पार्वतीला सांगता झाला. गोरक्षाला अवधूत गीता सांगितली. त्यातही ज्ञानमार्ग सांगितला आहे. जगदीशाने विधीस हंसगीता उपदेशिली. ब्रह्मदेवाने नारदाला चतुश्लोकी भागवत सांगितले. वशिष्ठ ऋषींनी रघुनाथांना योगवशिष्ठ सांगितले. कृष्णाने अर्जुनाला सप्तश्लोकी गीता सांगितली. अनंत ऋषींनी अद्वैत ज्ञान सांगितले आहे. म्हणून अद्वैत ज्ञान आदी अंती सत्यच आहे. त्याला मिथ्या म्हटले तर पतन निश्चितच आहे. आपल्याला समजत नाही म्हणून मिथ्या कसे म्हणावे? सद्गुरू मुखातून श्रवण करून सुदृढ धरावे. मनाला कल्पना करायची सवय लागली आहे. मनाने जे कल्पिले ते ब्रह्म नव्हे. मीपणाच्या पंथाने गेल्यावर संदेह वाढतो, त्यामुळे तो पथच मोडून टाकावा. मीपणाच्या पंथाने गेल्यावर संदेह वाढतो, त्यामुळे तो पथच मोडून टाकावा. साधूच्या संगतीत राहून समूळ संदेह तोडावा. आता मीपणा कसा सोडायचा? मीपणामुळे प्रपंच व परमार्थ दोन्ही घडत नाही. मीपणा कोणाला सहन होत नाही. तिथे भगवंताला कसा चालेल? मी पण कसं त्यागावं? ब्रह्म कसं अनुभवावं? मी पण जाणून त्यागावं. स्वतः ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्म अनुभवावं. अशा प्रकारे निस्संगपणे समाधान प्राप्त करून घ्यावे. मीपणाशिवाय जो साधन करू शकतो तो धन्य होय. मी स्वतःच ब्रह्म झालो, आता साधन कोण करेल?
मनाने असे कल्पिले तर कल्पनाच उठेल. ब्रह्माला कल्पना सहन होत नाही, म्हणून कल्पनेवर लक्ष ठेवून जो तिला शोधून तिला नाहीशी करतो तो साधू. निर्विकल्पाला कल्पावे, पण कल्पना करणारे आपण होऊ नये. हे महत्त्वाचं आहे. निर्विकल्पाला कल्पावे, पण कल्पना करणारे आपण होऊ नये. अशा रीतीने मीपणा त्यागावा. ब्रह्मामध्ये आपण लपून राहावे, असूनही काहीच नसावे. जो दक्ष आणि समाधानी आहे तोच हे जाणू शकेल. ब्रह्मपदापासून न चळता साधन करावे, म्हणजे अलिप्तपणा राहील. राजा जर राज्यपदी असेल तर त्याची सत्ता आपोआप चालते. तसेच साध्यच होऊन साधन करावे. साधन देहाच्या माथा आले. आपण स्वभावताच देहातीत आहोत. तिथे देह कसा? नाते साधन, नाते देह. आपण निस्संदेह देहीच असून विदेही स्थिती अशी आहे. साधनेशिवाय ब्रह्म होता देह ममता वाढीस लागते. ब्रह्मज्ञानाच्या नावाखाली आळस वाढतो. परमार्थाच्या नावाखाली अर्थ वाढतो. ध्यानाच्या नावाखाली निद्रा, मुक्तपणाच्या नावाखाली स्वैराचार वाढतो. निरूपणाच्या मिशानी निंदा घडते. संवादाच्या मिशानी वादविवाद होतो. उपाधीच्या मिशानी अभिमान अंगी बांधतो. ब्रह्मज्ञानाच्या मिशानी आळशी होऊन आता साधन कशाला करावे, विपरीतपणे वागले असता साधन सोडल्यामुळे मुक्तपणामुळे बद्ध होतो. साधन केले तर सिद्धपणा हातचा जाईल, म्हणून त्याला साधन करणे आवडत नाही. लोक त्याला साधक म्हणतात, याची त्याला लाज वाटते. पण ब्रह्मादिकसुद्धा साधन करतात हे ठाऊक नाही. अभ्यासाने पूर्ण ब्रह्म पावावे असे समर्थांनी म्हटल्यावर श्रोता विचारतो, मग कोणता अभ्यास करावा? पुढच्या समासात परमार्थाचे साधन सांगितले आहे. दशक 7 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, परमार्थाचे मुख्य साधन श्रवण आहे. त्यांनी तुझे समाधान होईल. श्रवणाने भक्ती साधते, विरक्ती उद्भवते, विषयांची आसक्ती सुटते, चित्तशुद्धी होते, बुद्धी दृढ होते, अभिमान नाहीसा होतो. श्रवणाने निश्चय करण्याची शक्ती येते, माझेपणा मोडतो, मनाला समाधान मिळते, आशंका फिटतात, संशय नाहीसे होतात, आपले अवगुण पालटतात. श्रवणामुळे मन आवरता येते, देहबुद्धीचे बंधन तुटते, समाधान मिळते. श्रवणाने मीपणा जातो, श्रवणाने अपाय नाहीसे होतात, श्रवणाने कार्यसिद्धी होते, समाधी लागते, श्रवणाने समाधान प्राप्त होते. सत्संग आहे त्यावर श्रवण पण आहे. श्रवणाने तदाकार होऊन जातो, प्रबोध वाढतो, विषयांची ओढ कमी होते, श्रवणाने विचार कळतो, ज्ञान प्रबळ होते, मन अत्यंत सूक्ष्म झाल्यामुळे आत्मदर्शन घडते, श्रवणाने सद्बुद्धी होते, विवेक जागा होतो, श्रवणामुळे मनाला भगवंताची गोडी लागते, श्रवणाने उत्तम गती होते, शांती मिळते, श्रवणाने भवसागर तरून जाण्याचा उपाय सापडतो. ऐकल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, कळत नाही. जन्मात ऐकलंच नाही तेथे संदेह निर्माण होतो. कशी आहे नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती, सहज स्थिती ते श्रवणाशिवाय कळत नाही. सर्व जीवांचा वास एकाच परब्रह्मात असतो, तसे सर्व जीवांना मिळून श्रवण हे एकच साधन आहे. श्रवणाने उपरती होते, बद्धाचे मुमुक्षू, मुमुक्षूचे साधक, साधकाचे सिद्ध होतात. खळ चांडाळ असतील ते पुण्यशीळ होतात, दुरात्मा असेल तो पुण्यात्मा होतो. श्रवणाचा विचार कळला तर भाग्यश्री प्रगटते, मुख्य परमात्मा अनुभवास येतो. अन्न पाणी जसे रोज सेवावे लागते तसे श्रवण मनन नित्य करावे लागते. आता श्रवण कसे करावे ते पुढे सांगतोस असे समर्थ म्हणतात. दशक 7 समास 8 समाप्त. दशक 7 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, ज्यांनी असलेले समाधान मोडेल असे वक्तृत्व टाळावे, ज्यांनी संशय तुटेल, शंका निवृत्ती होईल असे परमार्थी अद्वैत ग्रंथ श्रवण करावे. ज्याची उपासना जशी असेल त्याच्याबद्दल त्याला प्रेम वाटते, दुसरे वर्णन त्याला प्रशस्त वाटत नाही. पाणी जसे आपोआप उताराकडे जाते तशीच प्रीती अनायसेच अंतरी उत्पन्न होते. जो आत्मज्ञानी आहे त्याला सारासार विचार आवडतो. जिथे कुळदेवी भगवती आहे तिथे इतर देवांची स्तुती कामी येत नाही. अनंताचे व्रत घेतले तिथे भगवद्गीता चालत नाही. अनंताचे व्रत सकाम आहे. साधूजनांना फलाशेची आसच नाही. जिथले तिथेच गोड असते. त्याप्रमाणे ज्ञानी लोकांना अद्वैत ग्रंथाची आवड असते. आत्मज्ञानी माणसाने एकांतस्थळी एकचित्त होऊन अद्वैत ग्रंथ अभ्यासावा, ज्यामुळे परमार्थ वाढेल, अंगी अनुताप चढेल, भक्ती साधन आवडू लागेल, त्याला ग्रंथ म्हणायचे.
उपरती होईल, अवगुण पालटतील, अधोगती चुकेल त्याला ग्रंथ म्हणायचे. ज्याने धारिष्ट मिळेल, परोपकार घडेल, विषयवासना मोडेल, परलोक साधेल, पावन होईल, ज्ञान होईल त्याला ग्रंथ म्हणावे. संसारी मनुष्याला संसाराची इच्छा असते, भगवंताच्या अंशांना भगवंताची इच्छा असते. ज्ञानी लोकांना ज्ञान पाहिजे, भक्ताला भक्ती पाहिजे, साधकास साधन पाहिजे, परमार्थ्यास परमार्थ पाहिजे, स्वार्थ्यास स्वार्थ पाहिजे, कृपणास अर्थ पाहिजे, योग्यांना योग पाहिजे, भक्ताला मूर्ती ध्यान पाहिजे. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे ज्याला त्याला हवे असते. म्हणून परमार्थ ग्रंथ ऐकावा, जिथे नित्यानित्य विचार, सारासार विचार सांगितला आहे. त्याच्या बळाने विवेकाने माणूस आत्मज्ञानापर्यंत पोचतो. दशक 7 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, जे मिथ्या आहे ते सत्य वाटते आणि जे सत्य आहे ते असत्य वाटते, असा भ्रम मायेमुळे निर्माण होतो. सत्य काय आहे हे कळण्यासाठी नाना प्रकारची निरूपणे सांगितली आहेत, तरी असत्याचे धरणे काही उठत नाही. असत्य न सांगता दृढ झाले, सत्य असूनही हरवले. वेदपुराणे सत्याचा निश्चय करतात, पण सत्यस्वरूप आत्मप्रचितीला येत नाही. सत्संगामध्ये निरूपणाचा विचार घेता मायेची करणी तत्क्षणी कळून येते. मागच्या निरूपणात आपण आपल्याला देखिले, त्यामुळे परमार्थाची खूण बांधली. चित्त चैतन्यात मिळाले, निजस्वरूपाने निजवस्तूला ओळखले. प्रारब्धावर देह टाकून संदेह फिटला. आता हे मिथ्या कलेवर आत्ताच पडो अथवा राहो, दोन्हीचे सुख दुःख राहत नाही. ज्ञानी लोकांचे शरीर आहे, त्या शरीराचे विकार त्यांना बाधत नाही. ते जिथे पडेल तीच पुण्यभूमी होते. साधुसंत येऊन राहिल्याने तीर्थ पावन होतात. ते जर आले नाही तर पुण्यक्षेत्रांना कोण विचारणार? एखाद्या पुण्य नदीच्या तीरावर देह पडावा म्हणजे मुक्ती मिळेल असे अज्ञानी लोक म्हणतात. साधू तर नित्यमुक्त असतो. ज्या देहाचा अंत बरा झाला त्याला लोक धन्य झाला म्हणतात. अंती भगवंत भेटतो हे जनांचे विपरीत मत आहे. जिवंत असताना सार्थक नाही केले, आयुष्य व्यर्थ निघून गेले. जर धान्य पेरलेच नाही तर उगवेल कसे? ईश्वर भजन केले तरच पावन होता येईल. सेवा न करताच जो स्वामीला सेवेचे पैसे मागेल, त्याप्रमाणे अभक्त नराला स्वहित घडत नाही. जिवंत असताना भगवत प्राप्ती केली नाही तर मेल्यावर मुक्ती कशी मिळेल? मरण जरी बरे आले तरी भक्तीविना अधोगती होते. म्हणून साधू लोकांनी जिवंत असताना सार्थक केले, शरीर सत्कारणी लावले. जे जीवनमुक्त ज्ञानी आहेत त्यांचे शरीर रानात पडो वा स्मशानात तरी ते धन्य झाले. साधूचा देह कितपत पडला किंवा अंत बरा झाला नाही म्हणून लोक कष्टी होतात, पण जो जन्मलाच नाही त्याला मरण कसे? स्वरूपानुसंधानामुळे तेथे माया आढळत नाही. जो जिवंत असतानाच मेला, ज्याने मरणालाच मारले, त्याला कसले जन्ममृत्यू स्मरणार? विवेकबळाने तो जनामध्ये दिसला तरी तो वेगळा वागत असतो. असे जे साधू लोक आहेत त्यांचे जर भजन घडले तर त्या भजनाने इतर लोक पावन होतात. म्हणून सद्गुरूंचा अंकित साधक आहे त्यांनी केलेलाच विवेक पुन्हा पुन्हा करावा. जो संतांना शरण गेला तो संतच होऊन राहिला आणि कृपाळूपणे इतर जनांच्याही उपयोगा आला. गुरुभजनाच्या आधाराने, निरूपणाच्या विचाराने आपले आचरण शुद्ध करून निर्धाराने पद प्राप्त करून घ्यावे. सद्गुरूंचे भजन हेच परमार्थाचे जन्मस्थान आहे. सद्गुरू भजनाने अकस्मात समाधान मानते, म्हणून ज्याला सद्गुरूंचे भजन घडते तोच धन्य होय. सद्गुरूंशिवाय अन्य समाधान नाही. सद्गुरू भजना इतके मोक्षदायक दुसरे काही नाही. या ग्रंथात जे विचार मांडले आहेत त्यावर जो साधक मनन करील त्याला आढळेल की येथे निश्चितपणे आत्मज्ञान सांगितले आहे. प्रत्येकाने आपापल्या अधिकाराप्रमाणे ग्रंथातून घ्यायचे ते घ्यावे. ब्रह्मस्वरूप कळत नाही असे म्हणून वेदांनी पण हार मानली. आदी अंती परब्रह्म शब्दाच्या आवाक्याबाहेरचे आहे, अनुर्वाच्य आहे. दशक 7 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.